मामानी शेळ्या मेंढ्याची उत्पत्ती वारुळातून केली. जगाच्या मालकानं साक्षात भगवान शंकरानं अवतार घेतला. मंडळी लक्षात घ्या, मामांची बकरी आली, खरी सेवा असेल मामांच्या तळावर तर मामांच्या बकऱ्यांची सेवा. लाख रुपयाची तळावर पंगत घातली आणि बकरी ज्या दिवशी उपाशी आली त्या दिवशी माझा देव जेवत नाही. तुम्ही विचार करत असताल, अरे मामाने समाधी घेऊन 59 वर्ष झाले, पण माझ्या देवानं सांगितलं नाही, मी असं कधी समजू नका. ज्या दिवशी वल्ली झाडं उभ्यानं पेटल त्या दिवशी या जगात बाळू धनगर नाही म्हणून समजा. तर मंडळी, वल्ली झाडं उभ्यानं कधी पेटल? ज्यावेळेस पृथ्वीचा प्रलय काळ होईल, महाविनाशानं महाअग्निज्वालानं वल्ली झाडं उभ्यानं पेटल त्या दिवशी मामाने सांगितलं मी नाही असं समजा. मामा आजही आहेत इथं सूक्ष्म रूपाने, माझा देव हजर आहे. मंडळी लक्षात घ्या, ज्या दिवशी बकरी उपाशी त्या दिवशी देव उपाशी. अरे विचार करा मंडळी, अरे आपण जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्माती करणारा हा जगाचा मालक माझा भगवान शंकर आहे. आपण जन्माला यायच्या अगोदर आपल्या पोटापाण्याची व्यवस्था देवाने केली. मग त्याच देवाची मेंढी माऊली आज आपल्या गावामध्ये आले. मग तिला जेवायला पोटभर चारा देण्याचं काम कोणाचं आहे? कुणाचं आहे मंडळी? गावकऱ्यांच्या हातामध्ये. मामांना जेवायला घालायचं का देवाला उपाशी ठेवायचं तुमच्या हातात आहे. 4 दिवस काम धंदा बंद ठेवा. रोज काम आहे मंडळी, रोज काम धंदा चालू आहे. कधीतरी काम बंद ठेवा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा भी निकालो प्रेम करो भगवान से. अरे किती आयुष्य कुणाला सांगता येणार नाही आणि कधी जाईल ह्याचा भरोसा नाही. आलोय कशाला, चाललोय काय, करतोय काय कोणालाच कळत नाही. तर मंडळी सेवा करा. अरे भगवंताची सेवा करा. अरे तो भगवंत आलाय, जगाचा मालक आलाय, साक्षात भगवान शंकर. या मेंढी माऊलीला म्हणजे साधू संतांना घेऊन साधू संत येते मंडळी. मेंढी माऊली म्हणजे मामांच्या शेळ्या मेंढ्या म्हणजे साक्षात साधू संत. साधू संत येते घरा तुझी दिवाळी दसरा. दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा उत्सव कोणता असेल तो या मामांच्या शेळ्या मेंढीचा. मग मंडळी विचार करा, हे मामांच्या शेळ्या मेंढ्या आपल्या शेताला पाऊल लागू द्या. काय झाड असेल झाड तोडून द्या. काय मंडळी चारा असेल थोडा थोडा चारा प्रत्येकानं द्या. खाऊन मामाने बुडवलं नाही, खाऊन बुडवणारा देव नाही. मामांचा आज अधिकार नसता, आज कोल्हापूर जिल्हा वंडून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र या 5 राज्यामध्ये बिनमालकी सोहळा कोणी फिरू दिला नसता. इथं कोण मालक नाही, नोकर नाही, चाकर नाही. तुम्ही आम्ही यायचं सेवा करायची. तर मंडळी ह्या मनुष्य देहाला आलोय मंडळी. जसा आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा आपल्याला हा नरदेह मिळाला. तर मंडळी एकदा एका राजानं फरमान काढलं, जो कोणी कावळा पकडल त्याला 5000 रुपये बक्षीस. आता कावळा काय पकडायची गोष्ट आहे का? इथं दशक्रिया विधीला कावळा मिळाला. एक आंधळा माणूस मंडळी नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला. आंघोळ केलं ना हात वर जसं केलं तसं आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडला. त्यानं बगलत ठेवला. अरे असे 4-5 कावळे पकडले 5-25 हजार रुपये कमवू शकतो. जसा वर केला हात तसा बगलतला कावळा निघून गेला. तसा आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा आपल्याला हा नरदेह मिळालाय. कशासाठी? मोक्ष प्राप्तीसाठी. आणि ह्या जन्माला येऊन भगवंताची सेवा केली नाही, भगवंताचं चिंतन केलं नाही तर मंडळी परत जन्म घेणार. कशासाठी? परत जन्म होणार मंडळी. परत किडा मुंगी सगळं जे काय असेल एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मनुष्य देहाचा वारा. मंडळी लक्षात घ्या, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मनुष्य देहाचा वारा. अरे आलोय ना जन्माला, भगवंताची सेवा करा. अरे जायचं कुठं नाही, देवच गावात आलाय. माझ्या देवानं सांगितलं तू माझ्याकडे येऊ नको, मीच भक्तिरूपी तुझ्याकडे येतो. आणि मेंढी माऊली घेऊन तुमच्या गावात आलाय. मेंढी माऊलीची सेवा करा. ह्या जन्मात जर मोक्ष मिळाला नाही तर पुनरपी जन्म पुनरपी मरण हे चालूच आहे. तर मंडळी एक मोठा अजगर आहे. या अजगराच्या आपण तोंडामध्ये कुठपर्यंत आपण सुरक्षित आहे मंडळी? जोपर्यंत तो अजगर तोंड मंडळी मिटत नाही तोपर्यंत मंडळी भगवंताचं चिंतन करा. मंडळी खरोखर जेने मोक्ष हवा तेने मामा सद्गुरु करावा. सद्गुरु विना मोक्ष मिळे हे कलबांती नागडे. अरे धनगराच्या जन्माला आलोय कर पण देव म्हणून असता गायत कुणाला ओळखता आला नाही. माझ्या देवानं सांगितलं अरे साक्षात जगाचा मालक आलाय रे, साक्षात विश्वाचा मालक त्रैलोक्याचा धनी गावामध्ये आलाय. खरोखर सेवा करा. मेंढी माऊलीची पोटभर जेवढी होईल तेवढी सेवा करा. आणि समाधी काळात मामा सांगायचे मला बाळंत व्हायचं,
मी जागा शोधतोय, अरे मला बाळंत व्हायचंय. पण भक्त मंडळी विचार करायचे, मामा अहो बाळंत कोण होतं? महिला मंडळ प्रस्तुत होतात आणि मामा सांगायचे मला बाळंत व्हायचंय. आणि मंडळी आज मामा झाला का नाही बाळंत मला सांगा? आज आदमापूरला गेला तर पाय ठेवाय जागा नाही. आज 19 पालखी सोहळे, हा 4 नंबर पालखी सोहळा मंडळी, अशी 19 पालखी सोहळे, 50-60 हजार मामांची बकरी. कोण मालक नाही, नोकर नाही, चाकर नाही, कोण बकरी राखतोय? हा जगाचा मालक बकरी राखतोय. अरे मी देवळात बसणारा बाळू धनगर नाही, मी हाय पण नाही पण. अरे ज्याला माझी गाठ घ्यायची मामा सांगायचे बकऱ्या त्या. मामा येणाऱ्या भक्तांना सांगायचे अरे नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही, परोपकारासारखं पुण्य नाही. अरे ह्या जन्माला तुम्ही आलाय, अरे ह्या मनुष्य देहाला तुम्ही आलाय, या 3 गोष्टी पाळल्या पाहिजे. माझा देव येणाऱ्या भक्तांना सांगायचं नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही, परोपकारासारखं पुण्य नाही. अरे नीतीने वागा, कष्ट करून कमवा, कुणाचं कोळ कायद्याचं रान हडपून घेऊ नका, इस्टेट मिळेल म्हणून मुलगी करू नका, कुणाची लबाडी चाडी करू नका. नीतीनं वागा, नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही. मामा सांगायचे अरे कलियुगात लय पैसा तुमच्याकडे झाला तर परस्त्रीच्या अंगावर कधी हात टाकू नका, परस्त्री गमन कधी करू नका, परनिंदा कुणाची करू नका, परधन कुणाचं घेऊ नका. अरे कलियुगात लय पैसा तुमच्याकडे झाला तर 5 माणसाच्या हातावर तुम्ही पाणी घाला, म्हणजे अन्नदान करा, तो तुमचा धर्म झाला. आणि ज्याच्या घरात धर्म झाला तिथं देव थांबल, ज्याच्या घरात वाईट कर्म करतील तिथं यमराजा दारात वाट बघत उभा राहील. नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही, परोपकारासारखं पुण्य नाही. परक्यावर मामांनी सांगितलं उपकार करायला शिका. मामा सांगायचे अरे कोण आलंय देवाला? इथं सगळेच आले तर मागायला. मामा काय सांगायचे? अरे कोण आलंय देवाला? सगळेच आले तर मागायला. मामा असं कसं? अरे म्हशीच्या कासामध्ये 2 शिरा असतात, एक रक्ताची असते, दुधाची असते. जो तो येतोय रक्ताची शिर धरतोय, मागायला येऊ दे, मला मुलगा होऊ दे, नोकरी लागू दे, अमुक मिळू दे, तमुक मिळू दे. अरे मामाने सांगितलं अरे तुम्ही जन्माला आला त्यावेळेस तुम्हाला मी काय द्यायचंय ते मी दिलेलं आहे. अरे 6वीचा शिक्का ब्रह्मदेवाचा लिखा आणि कधी नाही चुका. अरे तुम्ही जन्माला आला त्यावेळेस मला तुम्हाला काय द्यायचंय मी दिलेलं आहे, पण त्यातूनही माझी सेवा केली, माझ्या मेंढी माऊलीला पोटभर चारा दिला तर त्यातूनही मला देण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या देवाचा शब्द, त्यातूनही मला देण्याचा अधिकार आहे. ज्यावेळेस तुम्हाला पैसा अडका कमी पडेल त्यावेळेस माझा धावा करा, मी तुम्हाला सहाय. अरे वाता पाणी आहे, काडी कसपाट काढायचं माझं काम. काय सांगितलं देवा? वाता पाणी आहे, काडी कसपाट काढायचं माझं काम आहे. म्हणजे रस्त्यानं जात असताना होणारा अपघात, रोग रागाई असेल, कोणचा आजार असेल, काही व्याधी असेल, ती बरं करण्याचं काम माझं आहे. अरे विचार करा, हा जगाचा मालक आलाय मंडळी, खरोखर हा ब्रह्मांडाचा मालक. एवढी मोठी करोना आला, एवढा मोठा करोना आला, पण मामांच्या एकाही भक्ताला करोना झाला नाही. हीच माझ्या बाळूमामांची ताकद. अरे सॅनिटायझर नव्हतं, मास्क नव्हतं, किती लोक यायची, मामांच्या चिमूटभर भंडाऱ्यावर नीट झाली. अरे मामा सांगायचे 18,000 चालणार रामबाण औषध म्हणजे माझ्या तळावरचा प्रसाद, म्हणजे कन्याचा प्रसाद. जिथं डॉक्टर लोक हात टेकतात, जिथं आजाराला औषध मिळणार नाही तिथं माझ्या कन्या इलाज करणार. मग मंडळी विचार करा, अरे किती लोक मिली जगात हिशोब लावता येणार नाही. आणि आजच्या तारखेला मंडळी आपण जिवंत आहे, या माझ्या मामाचा आभार माना. अरे बरवे झाले आजवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आरी, वाचून आलो इतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. अरे उरलेलं आयुष्य मामांच्या सेवेमध्ये लीन करा, पंढरीची वारी करा, मामांचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा, रामकृष्ण हरीचा जप करा. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा भी निकालो प्रेम करो भगवान से. माझ्या देवासाठी तुम्ही वेळ द्या, देव तुमच्यासाठी वेळ देईन. अरे घेसी तेव्हा देशी, ऐसा आसशी उदार. काहीतरी भक्तिरूपी तुमच्याकडून सेवा करून घेणार आणि तरच मामा मेवा देणार. खरोखर मामा प्रत्येकाला सांगायचं, अरे जो कोण मला माझा म्हणल त्याला मी माझा म्हणणार, जो माझा गोतावळा ओळखल त्याचा मी गोतावळा ओळखणार. अरे जो कोण मला माझा म्हणल त्याला मी माझा म्हणणार, जो माझ्यासाठी झटल त्याच्यासाठी मी झटणार, जो माझ्यासाठी 10 पैसे खर्च करेल त्याच्यासाठी मी 20 पैसे देणार. आणि मामांचं हे वाक्य सतत चालू असायचं मंडळी. खरोखर मामांचं चरित्र सांगायला गेलं तर भरपूर आहे, रात्र उजाडली तरी मामा संपणार नाही. मामांनी सांगितलं, अरे जो मी येथे दिसे तो धरणी पूर्वी असे, मी असो किंवा नसे बोलू नये. मग मंडळी विचार करा, धरणी जन्मायच्या अगोदर कोण असेल? साक्षात बाळूमामा.